आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोड आलेल्या मटकीचे कोल्हापुरी टाईपची मिसळ बनवणार आहोत. तर त्यासाठी मोड आलेले मटकी आणि या मसाल्यामध्ये आपण तीळ, जिरं, खसखस, मसाला वेलदोडा, वेलची, तमालपत्री आणि फूल, स्टार फूड. स्टार फूड आणि आपण दाणा पावडर आपल्याकडे पावडर शिल्लक असल्यामुळे याच्यामध्ये टाकणार नाही, नंतर ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गरम करून घ्यायचं, वाढून नाही थोडंसं गरम करून घ्यायचं. टाकणार आहे. याचा आपल्याला खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मेन तयारी ही महत्त्वाची आहे. या अगोदरची त्याच्यासाठी तयारी आहे. आता या कोल्हापुरी मिसळसाठी ही दुसरी स्टेप आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं आणि लसूण हे आपण थोड्याशा तेलामध्ये ते गरम करून घेतले आणि आता ते आपल्याला हे ग्राइंड करायचं आहे. आता त्याच्यासाठी मेन जी तयारी आहे त्याच्यामध्ये आपल्याला मटकी वाफवून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण कांदा, लसूण, कढीपत्ता, मोहरी, जिरं, हळद आणि हिंग आणि मीठ प्रथम आपण तेल घेतलेलं आहे. याच्यासाठी तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, त्यानंतर लसूण, कांदा आणि कढीपत्ता. थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला हळद टाकायचं होतं. हिंग, आणि आपण त्याच्यामध्ये आता मटकी ॲड करायचं. थोडीशी वाफ दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे.
याच्यासाठी लागणारा मसाला जो आहे आपण तीळ, खोबरं, जिरं, खसखस हा एक ठिकाणी वाटून घेतला आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये जे आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि अद्रक, लसूण याची ही पेस्ट आहे. आता आपण तेल गेलेलं आहे, तेल गरम झालं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे. वास मस्त यायला लागला मसाल्याचा. त्यानंतर एक कांदा, लसूण, टोमॅटो गरम केलेली पेस्ट, त्यानंतर लाल तिखट कोल्हापुरी, किती चमचे? 3. आपली जास्त क्वांटिटी असल्यामुळे थोडंसं जास्त वापरलं आहे. गरम मसाला ॲड करायचा आहे. आणि मीठ. आणि हे असं चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत आपण त्याला गरम करायचं आहे. आणि नंतर आपण जे मटकीचं हे जे तयार केलं आहे ते त्याच्यामध्ये ते ॲड करायचं आहे. आणि आता आपण टाकलेल्या मसाल्याला थोडंसं तेल सुटायला सुरुवात झाली. नंतर आपण थोडीशी चव येण्यासाठी गुळाचा खडा थोडा टाकायचा आहे. थोडीशी तिखट गोड चव त्याला येते. अजून एक 5 मिनटं त्याला गरम करायचं. तेवढं चांगली चव येऊ शकते. आणि आता तुम्ही पाहू शकाल की हे पूर्ण असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मसाला पूर्णपणे भाजत आला आहे आता. आणि आता हा तयार झालेला मसाला आपण आपल्या मटकीच्या याच्यामध्ये ॲड करायचा आहे. सगळा मसाला मी आता ॲड करतो आहे त्याच्यामध्ये. ॲक्च्युली हे आपल्याला थोडंसं उलटी प्रोसेस वाटेल, पण आपण दोन्ही प्रोसेसनं जरी केलं तरी चालेल. अगोदर मटकीच्या हे करून मटकी वरून टाकली तर चालेल, किंवा मटकीच्या पाण्यामध्ये हा चांगला भाजून ॲड केला तरीही चालेल. दोन्ही प्रोसेस एकच आहे. चांगली उकळी येऊन द्यायची आहे. 10 मिनटं त्याला आपण पूर्ण अशी वाफ द्यायची आहे. आता याला 10 मिनटं वाफ आल्यानंतर चांगलं म्हणजे मसाल्यामध्ये ते वाफ येऊन दिल्यानंतर आपण आता आपल्या मिसळ खायची तयारी करायची आहे. लिंबू, कोथिंबीर, कांदा खाण्यासाठीची तयारी करायची आहे. तयार होते कोल्हापुरी मिसळ. झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण झाल्यानंतरही त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो आहे.